नमस्कार सर, डॉक्टर महेंद्र ढवळे, उपसंचालक रेशीम, छत्रपती संभाजीनगर। आज या ठिकाणी माननीय पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांच्या उपस्थितीमध्ये सिल्क अँड मिल्कची कार्यशाळा ठेवलेली आहे। माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांचं स्वप्न आहे की शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट झालं पाहिजे। एकटं रेशीम उद्योग करून होणार नाही, त्याला जर जोड दिली मिल्कची तर 100% दुप्पट झाल्याशिवाय राहणार नाही। यानंतर सुद्धा एक आपल्याकडे एक मॉडेल डेव्हलप झालेलं आहे। आपले जे केंद्रीय मिनिस्टर आहे मिस्टर गिरिराज सिंग साहेब यांनी सांगितलं होतं की जे मार्केटमध्ये विकते ते शेतकऱ्यांना पिकवायला शिकवलं पाहिजे। हा आमचा जो उद्योग आहे हा पाल्यापासून पैसे कमवणारा उद्योग आहे। याला दुसरं काहीच पाहिजे नाही, जेवढा पाला चांगला तेवढा रेशीम उद्योग चांगला। आणि तांत्रिक दृष्ट्या जो शेतकरी सक्षम तो एका महिन्याला 30,000पासून तर 3 लाखापर्यंत उत्पन्न काढू शकते। आता तर 22 दिवसामध्ये आम्ही 3 लाखाचं उत्पादन करणारे शेतकरी महाराष्ट्र राज्यात आहे आणि ते अजून जास्त घडवायचे आहे। आम्हाला SMPG सिल्क मिल्क अँड मीट हा जो प्रोजेक्ट आहे, म्हणजे शेतकऱ्याकडे रेशीमही असलं पाहिजे, शेतकऱ्याकडे दुधाळू जनावरही असली पाहिजे म्हणजे मिल्क, शेतकऱ्याकडे पोल्ट्री पी म्हणजे पोल्ट्री म्हणजे 100-200 कोंबड्या सुद्धा असल्या पाहिजे आणि गोट फार्मिंग सुद्धा असली पाहिजे। कारण ह्या ज्या गोष्टी आहे या गोष्टीतून शेतकऱ्यांना महिन्याचं उत्पन्न, एका दिवसाचं उत्पन्न, 3 दिवसाचं उत्पन्न, 22 दिवसाचं उत्पन्न आणि 6 महिन्याचं उत्पन्न असे 4 प्रकारचे उत्पन्न शेतकरी एकाच ठिकाणी घेऊ शकते। म्हणून सिल्क मिल्क अँड मीट प्रोजेक्ट हा शेतकऱ्यांनी औद्योगिक दृष्टिकोनातून स्वीकारावा। मेघनाजींनी 1500 कोटीची सिल्क मिल्कची योजना या ठिकाणी जाहीर केलेली आहे, त्याचा सन्मान करतो। कारण की एकट्या मुंडे साहेबांची जबाबदारी नाही आहे, शेतकऱ्यांना चांगलं दूध भेटलं पाहिजे, भाव भेटला पाहिजे, आरोग्य चांगलं राहण्यासाठी आपल्या शेतकरी सुद्धा जबाबदारी आहे, सगळ्या अधिकारी सुद्धा जबाबदारी आहे। त्यामुळे सिल्क मिल्क हा जो प्रोजेक्ट आहे हा परभणी जिल्हा हा महाराष्ट्राला दिशादर्शक झाला पाहिजे, हे आमची मनोकामना आहे आणि 100% आम्ही करून दाखवणार। धन्यवाद। संजोग बोकन, रेशीम संशोधन योजना वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात कार्यरत आहे। आजची जी सिल्क अँड मिल्क कार्यशाळा आहे ही आयोजित करण्यात आलेली आहे। या कार्यशाळेमध्ये आम्ही मराठवाड्यातील शेतकरी असतील आणि त्यातल्या त्यात परभणी जिल्ह्यातील शेतकरी आहेत त्यांच्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांपेक्षा ह्या रेशीम उद्योगाकडे वळावं, यातून जो आर्थिक शेतकऱ्यांची उन्नती आम्ही होताना पाहत आहोत हे आमचं ध्येय आहे की जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी रेशीम उद्योगाकडे वळून त्यांची आर्थिक उन्नती व्हावी। यामध्ये आम्ही आजच्या कार्यशाळेमध्ये विविध तुती लागवड तंत्रज्ञानापासून तर त्यांचं कोश काढणी, त्याच्यानंतर ते रेशीम कीटकावर जे काही कीड रोग, जे काही उजी माशी येते त्याचं देखील व्यवस्थापन कसं करायचं, या अशा तांत्रिक बाबी देखील आम्ही ह्या कार्यशाळेत घेणार आहोत। आणि जे मित्र कीटकांचं NT पाऊच म्हणतो आपण, तर त्याचं देखील उत्पादन आपल्या वसंतराव नाईक कृषी विद्यापीठामध्ये आपण मोठ्या प्रमाणात सुरू केलेलं आहे आणि आपण ते शेतकऱ्यांना पोहोचवत आहोत NT पाऊचच्या स्वरूपात, जेणेकरून जे रेशीम उद्योगाचं जे नुकसान होतं, जे कोशाचं नुकसान होतं ते आपल्याला कमी करणं शक्य होतं। अशा प्रकारचं आम्ही NT पाऊच देखील मित्र कीटकाचं शेतकऱ्यांना आम्ही ते पुरवत आहोत। अशा पद्धतीने या कार्यशाळेचं एक ध्येय आहे की जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी रेशीम उद्योगाकडे वळावं, अशा पद्धतीनं शेतकरी जास्तीत जास्त ह्या उद्योगाकडे वळतील आणि त्यांचं आर्थिक स्थैर्य चांगल्या प्रकारे होईल, हे ध्येय आहे। आज आपल्या कृषी महाविद्यालय येथे आपण मेरा रेशीम मेरा अभिमान 2 ही कार्यशाळा आपण चालू करत आहोत। तर यामध्ये आम्ही जे नवीन तंत्रज्ञान जे डेव्हलप केलेलं आहे ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहोत। ही पहिली कार्यशाळा आहे। अशा प्रकारच्या आम्ही 7 कार्यशाळा घेणार आहोत। ही अशा प्रकारच्या कार्यशाळा ह्या जेवढे तालुके आहेत आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये, तर त्या प्रत्येक तालुक्यामध्ये ही कार्यशाळा घेणार आहोत आम्ही। आणि जे काही नवीन तंत्रज्ञान डेव्हलप केलेलं आहे जे रेशीम शेतकऱ्यांसाठी, तर ते तंत्रज्ञान आम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणार आहोत या मेरा रेशीम मेरा अभिमान या 2 योजनेअंतर्गत। आज वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये रेशीम संशोधन योजना व कृषी विभाग आत्मा आणि रेशीम बोर्ड केंद्रीय आणि जिल्हा रेशीम कार्यालय परभणी यांच्या वतीने आज हा मेळावा ठेवण्यात आलेला आहे शेतकरी बंधूंसाठी। आणि या मेळाव्यामध्ये आपल्याला सर्व शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळणार आहे। आजच्या या हवामान बदलाच्या परिस्थितीमध्ये रेशीम कल्टिवेशनचा एरिया वाढवणं हे फार महत्त्वाचं आहे।
आणि यामध्ये काय होतं की जास्तीत जास्त आपल्याला उत्पादन शेतकऱ्यांना मिळून त्या ठिकाणी त्यांचा फायदा होऊ शकतो. हवामान बदलामुळे आपल्याला माहिती आहे की पाऊस कमी पडत आहे, पडला जास्त पाऊस तर जास्त पडत आहे, कधी जास्त पडतं तर कधी कमी पडतं. हे हवामानाचं जे चक्र आहे त्याच्यावर मात करण्यासाठी आपल्याला विविध पिकांकडे वळण्याची फार गरज आहे. पिकाचे विविधीकरण करणे गरजेचे आहे. त्यामध्ये या सिल्क आणि मिल्कची जी काही योजना आहे या योजनेमधून शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा या ठिकाणी मी असे शेतकऱ्यांसाठी आवाहन करतो आणि थांबतो.